सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे शहरातून तसेच जिल्ह्यातून अनेक रुग्ण उपचाराकरता येत असतात। त्याचबरोबर तिथे काम करणारे डॉक्टर, बदर, नर्स व कर्मचारी यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना औषध उपचारासाठी इतर काही अडचणींसाठी पैशाची गरज भासते। रुग्ण व त्यांच्या नातेवाईक अचानकपणे हॉस्पिटलला येतात, परंतु हॉस्पिटलच्या आवारामध्ये राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा नाही, एटीएम देखील नाही। याकरता आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एटीएम व राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा सुरू करावी। रुग्णांच्या नातेवाईक व तेथील डॉक्टर, ब्रदर, नर्स यांना पैशाच्या आर्थिक व्यवहाराकरता हॉस्पिटलच्या बाहेर साधारणतः 3 ते 4 किलोमीटर लांब जाता येऊ नये, यासाठी आपल्या हॉस्पिटलच्या परिसरात लवकरात लवकर एटीएम व एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी, या आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा गुंड, रुग्णसेवक रुपेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते शिवराज विभुते, गणेश छत्रबंड यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांना निवेदन देण्यात आलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।